नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, आज आपण अतिशय गंभीर अशी घटना ही म्हणावं लागेल. कारण बघा, 3 वर्षाच्या वियानाच्या संत्रा प्रक्रियेनंतर अवघ्या 10 मिनिटात झालेल्या निधनाची बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे. इतक्या लहान वयात तिने सहन केलेला त्रास आणि तिच्या कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. वियानाच्या आत्म्याला शांती लाभो आणि तिच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची ईश्वरचरणी म्हणजे शक्ती सहन करण्याची त्यांना शक्ती मिळो, हीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघा, नेमका विषय काय आहे. वियानाच्या जे काही प्रकरण झालेलं आहे ते नेमकं प्रकरण काय आहे. तर बघा, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका चिमुकलीने 3 वर्षाच्या वयात संत्रा केला आहे. तर असं करणारी ती पहिली मुलगी आहे जिने इतक्या लहान वयामध्ये संत्रा घेतला आहे. संत्रा घेतल्यानंतर 10 मिनिटांनी चिमुकलीने आपला जीव दिला आहे, म्हणजे जीव गमावलेला आहे. 3 वर्षाच्या वियानाला अभिगर्भधारी राजेश मुनीने संत्रा दिला होता. वियानाला ब्रेन ट्यूमर होता. जानेवारी महिन्यात कुटुंबियाने तिच्यावर मुंबईत ऑपरेशन केले होते. शस्त्रक्रियेनंतर विहानाची जी काही प्रकृती काही दिवस ठीक राहिली, पण मार्चमध्ये जेव्हा त्याची प्रकृती पुन्हा बिघडली तेव्हा कुटुंबीय त्यांना राजेश मुनी यांच्याकडे घेऊन गेले. राजेश मुनी यांनी विहानाच्या कुटुंबाला सल्ला दिला की विहानाला आता संत्रा द्यावा. मग कुटुंबाने संत्रा देण्याचा जो काही निर्णय आहे तो निर्णय घेतला आणि संत्रा घेतल्यानंतर 10 मिनिटातच वियानाचा मृत्यू हा झालेला आहे. सर्वात कमी वयात संत्रा घेण्याचा वियानाने विश्वक्रम केला आहे. जैन धर्मात अशी श्रद्धा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा जैन भिक्षू आपले जीवन पूर्ण क्षमतेने जगतात आणि त्याचे शरीर त्याला साथ देणे थांबवते किंवा सोडते, तेव्हा तो संत्रा घेऊ शकतो. तर संत्राला सण लेखना असेही म्हणतात मित्रांनो. संत्रा हा एक धार्मिक संकल्प आहे. यानंतर ती व्यक्ती एकदा संत्रा घेतला की यानंतर ती व्यक्ती अन्न सोडते आणि मृत्यूला समोर जाते. तर आता बघा, आपण नेमकं आज आपण जैन धर्मातील एका अनोख्या आणि महत्वपूर्ण प्रत्येबद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे संत्रा. तर संथारा म्हणजे नेमकं काय हे आपण बघणार आहोत. तर बघा मग मित्रांनो, ही आत्महत्या आहे की आध्यात्मिक साधना आणि यामागील वाद काय आहेत, आपण या संताराच्या सर्व पैलू समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया मित्रांनो. तर बघा, आता प्रश्न सर्वांना पडला असेल की बाबा नेमका संत्रा म्हणजे काय. तर हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. तर आपण याच्याविषयीच एक माहिती आपण देणार आहोत. तर बघा, ही जैन धर्मातील एक कठोर आध्यात्मिक प्रथा आहे. यात व्यक्ती स्वेच्छेने अन्न आणि पाण्याचा त्याग करते आणि आपले संपूर्ण लक्ष ध्यान, प्रार्थना आणि आत्मचिंतनावर केंद्रित करते. याचा उद्देश आहे आत्महत्येचे शुद्धीकरण आणि मोक्षाची प्राप्ती. जैन धर्मात आत्मा हा म्हणजे कर्माच्या बंधनात अडकलेला असतो. संत्रा ही एक त्या बंधनातून मुक्त होण्याची एक प्रक्रिया आहे. पण ही जी काही प्रथा आहे कोणी घेऊ शकत नाही मित्रांनो. फक्त गंभीर आजाराने त्रस्त वृद्ध, जी काही आजाराने ग्रस्त आहेत ते, आणि जे काही वृद्ध किंवा मृत्यूजवळ आलेल्या व्यक्तींना ज्याची परवानगी आहे. ही प्रक्रिया जैन मुनी किंवा धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली होते आणि यात अहिंसेचे तत्व कटाक्षाने पाळले जाते. तर बघा, यामध्ये संत्राचे महत्व आणि जी काही नेमकी प्रक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत. जैन धर्मात संत्राला जीवनाचा कलाश्वरोहण मानले जातं, म्हणजे जीवनाचे परिपूर्ण समापन. आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी सांगितले आहे की ज्याप्रमाणे मंदिर बांधून त्यावर कलशारोहण केल्याशिवाय ते पूर्ण होत नाही, त्याचप्रमाणे संत्रा हा जीवनाचा अंतिम आणि पवित्र टप्पा आहे. संत्रा घेणारी व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार असते. ही प्रक्रिया अनेकदा काही आठवडे किंवा महिने चालते. यात व्यक्ती हळूहळू अन्न पाणी कमी करते आणि आपले मन आत्मिक उन्नतीवर केंद्रित करते. यामुळे ती व्यक्ती शांततेने आणि आनंदाने मृत्यूला समोर जाते. असं जे काही जैन समुदायात संत्रा घेणाऱ्या व्यक्तीला खूप आदर दिला जातो मित्रांनो. कारण ही प्रथा अत्यंत समर्पण आणि आत्मनियंत्रणाची मागणी करते. आणि पुढे बघा, संत्रा आणि वाद. बघा, ह्या प्रत्येविरुद्ध वाद सुद्धा झाले, कोर्टापर्यंत सुद्धा ही गोष्ट केलेली आहे. तरी ते अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी सुद्धा राहिलेले आहे मित्रांनो. काही लोक संत्र्याला आत्महत्येशी
जोडतात, कारण या व्यक्ती स्वेच्छेने जीवनाचा अंत स्वीकारते. 2015 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने संतरावर बंदी घातली होती, कारण त्यांनी याला आत्महत्येचा प्रयत्न मानले होते. पण जैन समुदायाने याचा तीव्र विरोध केला आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. आणि जैन धर्मानुसार संतरा आणि आत्महत्या यात मूलभूत फरक आहे. आत्महत्या ही एक हिंसा आणि मानसिक अशांतीतून होते, तर संतरा हा शांतता, जागरूकता आणि आध्यात्मिक उद्दिष्टाने केले जाते. तरीही कायदेशीर आणि नैतिक दृष्टिकोनातून संतराला आत्महत्येपासून पूर्णपणे वेगळे करणे कठीण आहे. तर बघा मित्रांनो, संतराचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव नेमका काय आहे. जैन समुदायात संतारा ही एक आदराची आणि पवित्र प्रथा आहे, पण बाह्य समाजात याबद्दल गैरसमज निर्माण होतात. काही लोकांना वाटते की ही प्रथा जुनाट आहे किंवा जबरदस्ती लादली जाते, पण जैन धर्मात संतारा हे पूर्ण स्वच्छेने आणि जागरूकतेने स्वीकारले जाते. तर असा हा जैन समाजामध्ये ही एक प्रथा आहे. आपण जीवन आणि मृत्यू याच्याबद्दल एक नवीन दृष्टिकोन देते की मृत्यू हा केवळ अंत नाही, तर ते आध्यात्मिक प्रवासाचा एक भाग आहे. तर बघा, संतरा ही एक जीवन धर्मातील एक गहन आणि आध्यात्मिक प्रथा आहे, ही जी आपल्याला जीवन, मृत्यू आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाबद्दल विचार करण्यास भाग पडते. आणि ती वादग्रस्त असली तरीही तिचे मूळ अहिंसा आणि आध्यात्मिक उन्नतीत आहे. तुम्हाला संतराबद्दल ह्या प्रत्येकबद्दल काय वाटतं, खाली कमेंटमध्ये तुमच्या विचार नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुढे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.